हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरचा जो आपण बेसिक फाउंडेशनची जी बॅच स्टार्ट केली होती, लेक्चर सिरीज जे स्टार्ट केलेलं आहे त्यातलं लेक्चर नंबर 3. आतापर्यंत आपण लेक्चर नंबर 2 मध्ये काय काय बघितलंय बघा. आपण बघितलं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिम्प्लिफिकेशन बाय बॉडमास. त्यानंतर नेक्स्ट घेतलं होतं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट होता डिव्हिजिबिलिटी रूल. त्यानंतर घेतलं होतं स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट आणि फ्रॅक्शन अँड पॉवर. पॉईंट पासून राईटला गेलो तर पॉवरला मायनस, पॉईंट पासून लेफ्टला गेलो तर पॉवरला प्लस. जेवढे डिजिट जाणार तेवढे. नंतर लॉ ऑफ इंडायसेस बघितले होते. आता आज आपण बघणार आहोत डिटर्मिनंट आणि लॉगॅरिथम. त्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये बघत असताल तर तुम्हाला यामध्ये पूर्णपणे हे फ्रीमध्येच लेक्चर दिलेले आहेत मी. तुम्ही याचा पूर्ण प्रॉपरली चांगल्या प्रकारे स्टडी करा. अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आता डिटर्मिनंट काय आहे. डिटर्मिनंट आपण डी ने डिनोट करतो. हे जे दोन लाईन आहेत व्हर्टिकल, ही एक व्हर्टिकल लाईन, ही एक व्हर्टिकल लाईन, त्याला बोलतात बार ब्रॅकेट. त्याला काय म्हणतात? बार ब्रॅकेट. आता डिटर्मिनंटचा भरपूर ठिकाणी यूज होणार आहे, त्यामुळे हे आपल्याला प्रॉपरली समजणं गरजेचं आहे. तर ए बी सी डी, ठीक आहे. ए आणि बी हे जो आहे आडवा ए आणि बी तो असतो रो, आणि ए आणि सी हा जो उभा आहे तो असतो कॉलम. आडवा रो, उभा कॉलम. रोज असतात आडवे, कॉलम असतात उभे. आता बार ब्रॅकेट समजलं, हे एलिमेंट समजले आपल्याला. आता 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट म्हणजे काय? 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. किती? 2 रो आणि 2 कॉलम, त्याला म्हणतात 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट. आता हा 2-3 काय आहे? हा आहे रो 1. 1-2 काय आहे? रो 2. 2-1 हा जो व्हर्टिकल आहे कॉलम 1, आणि 3-2 हा व्हर्टिकल आहे कॉलम 2. तर तुम्हाला डिटर्मिनंट आपण डी ने, ए ने, कशाने पण डिनोट करू शकतो, त्याने काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे बघा, हा डिटर्मिनंट घेतलाय पुन्हा तोच घेतलाय 2-3-1-2 चा. तिथे 2-2 हा जो 2-2 आहे, जो ग्रीन कलरच्या टाइप मध्ये दिसतोय, कोणता कलर आहे माहित नाही मला. तर 2-2 जो आहे त्याला म्हणतात मेन डायगोनल किंवा प्रिन्सिपल डायगोनल किंवा प्रायमरी डायगोनल आपण बोलू शकतो. आणि जो दुसरा आहे 1-3 हा पण डायगोनलच आहे, बट तो कोणता आहे? सेकंडरी डायगोनल आहे. तर हा कोणता आहे? 2-2 म्हणजे लेफ्ट टू राईट. इकडे जो येतोय 2-2 हा आहे तुमचा मेन डायगोनल म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल, आणि दुसरा आहे 3-1 हा आहे तुमचा सेकंडरी डायगोनल. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा असतो? चला बघा, इकडे मी समजून सांगतो तुम्हाला. हा जर डिटर्मिनंट घेतला आपण, एक्झाम्पल डी डिटर्मिनंट इज इक्वल टू सपोज ए बी सी आणि डी, हा असा आहे आपला डिटर्मिनंट. त्याला सॉल्व्ह कसं करणार? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. कुणाची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची? हा जो प्रायमरी डायगोनल आहे म्हणजेच मेन डायगोनल आहे त्याची, आणि रिमेनिंग जो डायगोनल आहे दुसरा सेकंडरी डायगोनल, त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपण कसं लिहू शकतो त्याला? ए इंटू डी, याला करा ब्रॅकेट, मध्ये नेहमी मायनस साईन द्यायचं. सी इंटू बी किंवा बी इंटू सी कसंही चालेल. ए इंटू डी मायनस बी इंटू सी किंवा सी इंटू बी कसंही केलं तरी पण चालेल. या दोघांची काय करायची? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची आहे. समजलंय का? आता चला आपण एक एक एक्झाम्पल द्वारे करूयात. बघा इथं किती आन्सर येणार होते इथे सांगा. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 2x2 मायनस ब्रॅकेट मध्ये 1x3 किंवा 3x1 कसंही केलं तरी पण चालेल. तर काय आन्सर येईल याचं? 2x2 किती होतो? 4 होतो, मायनस 1x3 किती होतो? 3 होतो. सो 4 - 3 म्हणजे किती आन्सर येणार? डिटर्मिनंट आला 1. सेकंड एक्झाम्पल घेऊयात. पुन्हा सेमच प्रोसिजर करायची आहे. काय प्रोसिजर करायची? या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन, मध्येच मायनस साईन. तिथे येणार 5x8 मायनस 4x6. 4x6. तर 5x8 किती होतो? 5-8 40 मायनस 6x4, 4x6 हा होईल 24. ठीक आहे. तर 40 मायनस 24 किती राहणार आन्सर? याचा आन्सर येणार 16. यालाच आपण असं पण लिहू शकतो, डिटर्मिनंट ए असं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट बघूयात आता.
वापस सेम या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन. तर काय येईल मग इथे -7 इंटू 2 मायनस 1 इंटू 3. 1 इंटू 3. तर काय आन्सर येईल याचं -7 इंटू 2 हा येईल -14 आणि नेक्स्ट -3 तर हा येईल -17. अशा प्रकारे आपल्याला 2/2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा असतो. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मध्ये नेहमी मायनस साइन द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा हे होतं आपलं डिटर्मिनंटचा रो आडवे कॉलम उभे. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची मेन डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनल किंवा प्रायमरी डायगोनल मायनस सेकंडरी डायगोनलची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला 3/3 मॅट्रिक्स जर बघायचं म्हणलं डिटर्मिनंट ऑफ 3/3 मॅट्रिक्सने डिटर्मिनंट बोलतोय 3/3 चा डिटर्मिनंट आपल्याला जर सॉल्व्ह करायचा आहे तर तो कसा सॉल्व्ह करायचा असे म्हणजे 3/3 म्हणजे काय 3 रो. कोणकोणत्या रो आहेत 3 इकडे बघा हा आहे रो नंबर 1, हा आहे रो नंबर 2, हा आहे रो नंबर 3. हे 3 रो झाले. कॉलम म्हणजे काय असतात व्हर्टिकल असतात. सो कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. सो 3 रो आणि 3 कॉलम. त्यामुळे याला काय बोलतात 3/3 डिटर्मिनंट. आता हा कसा बघायचा करायचा बघा. हा जो पहिला एलिमेंट आहे हा मी घेतला इथे. हा जो ए एलिमेंट आहे हा घेतला मी इथे. नंतर हा रो आणि हा कॉलम काय करायचा हाईड करायचा. पहिल्या एलिमेंटच्या वेळेस पहिला रो हमेशा हाईड करायचा आहे आणि पहिला कॉलम हाईड करायचा आहे. तर रिमेनिंग जे 2 पार्ट आहेत 4 एलिमेंट आहेत ई एफ एच आय ते मी इथे लिहिले ई एफ एच आय ए इंटू हे हाईड केले हा असा आणि रिमेनिंग जे आहे ते इथे लिहिले. नंतर सेकंड टर्मला हमेशा काय करायचं आहे सेकंड टर्मला हमेशा मायनस साइन द्यायचं. सेकंड टर्मला हमेशा काय करायचंय हा जो बी आहे मधली टर्म त्याला हमेशा मायनस साइन द्यायचंय बी इंटू. आता पहिला रो तर आपण हाईडच ठेवणार आहे. दुसरा कॉलम हाईड करा. रिमेनिंग जे 4 आहेत डी एफ जी आय इथे लिहिले मी डी एफ जी आय. नंतर थर्ड स्टेप काय हा जो तिसरा आहे हा हाईड करा. बाकी इथे इंटू लिहिलं तरी पण चालेल नाही लिहिलं तरी पण चालेल बट मी आधी लिहिलंय तर पुन्हा मी लिहून काढतो. ठीक आहे. आता एकदम स्टेप बाय स्टेप सांगतोय मी. हे जे रिमेनिंग 4 आहेत डीई जी एच तिथे लिहिलं डीई जी एच. आय होप की आता तुम्हाला समजलं असेल. काय केलं आपण पुन्हा एकदा सांगतो बघा. ए घेतला पहिला एलिमेंट, पहिला रो हाईड, पहिला कॉलम हाईड. हे जे 4 टर्म आहेत ह्या इथे लिहिल्या. नंतर सेकंड एलिमेंटला हमेशा मायनस घ्यायचे मायनस बी. हा कॉलम हाईड करा. पहिला रो हाईडच ठेवायचा आहे. रिमेनिंग 4 टर्म आहे डी एफ जी आय इथे लिहिला. नंतर तिसऱ्या वेळेस सीच्या वेळेस तो कॉलम हाईड करा. रिमेनिंग 4 टर्म डीई जी एच इथे लिहा. ठीक आहे. आता मग हे 2 डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे. हे जे 2 डायगोनल्स असतात त्यांचे काय करायचे असते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस ई इंटू आय मायनस काय येणार ई इंटू आय मायनस काय येणार जी इंटू ई इंटू आय मायनस एच इंटू एफ ई इंटू आय मायनस एच इंटू एफ डी इंटू आय मायनस जी इंटू एफ डी इंटू एच मायनस जी इंटू ई. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता आपण याच्या थ्रू समजून सांगतो तुम्हाला कसं करायचं बघा. सोपं आहे जास्त काही अवघड नाही फक्त थोडंसं लक्ष द्या. पहिला एलिमेंट आहे इथे लिहितो डी इज इक्वल टू पहिला एलिमेंट आहे 1 इंटू हा आणि हा जर हाईड केला मी तर काय राहिलंय मग 2613 इथे लिहा मग 2613 2613 हे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर. सेकंड एलिमेंट जो असतो त्याला हमेशा मायनस घ्यायचंय. आता त्यावेळेस काय आहे मायनस घेतल्यानंतर पहिला रो हमेशा हाईट ठेवायचा आहे. आता हा हाईट करा. रिमेनिंग 4 टर्म लिहा 4 6 2 3 बरोबर का 4 6 2 3 राईट. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचंय थर्ड एलिमेंट घ्यायचा आहे. थर्ड एलिमेंट कोणता आहे 4 आहे इंटू आता हा हाईट करा 4 2 2 1 इथे येईल 4 2 2 1. अशा प्रकारे आपले 3 छोटे 2/2 चे डिटर्मिनंट तयार झाले. समजलंय का काय केलंय बघा. फर्स्ट जो आहे एलिमेंट तो हाईड केला रो त्याचा कॉलम रिमेनिंग 4 ऍज इट इज घेतले. नंतर सेकंड टर्मला हमेशा मायनस साइन घ्यायचा आणि पहिला रो तर हाईड केलेलाच असतो. आता दुसरा हा दुसऱ्या कॉलमला आहे म्हणून दुसरा कॉलम हाईड करायचा 4 6 2 1 2 3 हे रिमेनिंग राहिले. नंतर तिसऱ्या वेळेस 4 च्या वेळेस तिसरा कॉलम हाईड करायचा 4 2 2 1. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर काय येणार आन्सर डी इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 2 इंटू 3 चला मी आणखी एक स्टेप वाढवतो -6 इंटू 1 किंवा 1 इंटू 6 कसंही करा सेमच आहे.
नंतर -2 इन ब्रॅकेट 4 into 3 -2 into 6 आणि थर्ड मध्ये +4 4 into 1 -2 into 2. काय केलं आपण इथे केलं आहे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. आले लक्षात? हे केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे हा सॉल्व्ह करायचा आहे. सो d इज इक्वल टू 1 ब्रॅकेट 2 into 3 6 -6 0 -2 इन ब्रॅकेट 4 into 3 12 -6 into 2 12 आपण होणार 0 प्लस 4 इन ब्रॅकेट 4 into 1 4 -4 आपण होणार 0. त्याचा आन्सर किती येणार 0. हा काय झाला डिटर्मिनंट, आन्सर किती आला 0 आला. जे काही असेल आन्सर आपलं, बट आपल्याला अशी स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. 1 च्या वेळेस या खालचे 4 घ्यायचे, नंतर -2 4 3 6 2 हे घ्यायचे 4 3 6 2, नंतर 4 च्या वेळेस 4 2 2 1. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला तर नेक्स्ट आहे लॉगॅरिथम. आता हा तुमचा युनिट नंबर 1 मधील पहिलाच चॅप्टर आहे. लॉगॅरिथम खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इझी आहे, फक्त समजून घे काय आहे. आता बघा थोडस मी इथे सांगतो तुम्हाला. बेस, पॉवर, आन्सर हे आपल्याला 3 टर्म माहित पाहिजे. बेस वरती जो असतो तो असतो पॉवर, इज इक्वल टू असतो आन्सर. ठीक आहे, याला म्हणतात एक्सपोनंट फॉर्म. याला काय म्हणतात एक्सपोनंट फॉर्म किंवा पॉवर फॉर्म. पॉवरच्या फॉर्म मध्ये असणारा त्याला म्हणतात पॉवर फॉर्म किंवा एक्सपोनंट फॉर्म. तर हा बेस, पॉवर, आन्सर हे आपल्याला माहित झालं. बेस, पॉवर, आन्सर म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल 10 चा पॉवर 2 आहे, याचा आन्सर 100 आहे. तर हा जो 10 आहे हा काय झाला तुमचा, हा झाला बेस, हा काय झाला पॉवर, किंवा यालाच काय बोलतो आपण एक्सपोनंट, आणि हे काय झालं तुमचा आन्सर. हे काय झालं आन्सर, किंवा याला आर्ग्युमेंट पण बोलतात. आर्ग्युमेंट. बेस, पॉवर, आन्सर. बेस, पॉवर, आन्सर हे लक्षात ठेवायचं. पॉवर हमेशा टॉपच्या माणसाकडे असते, वरच्या माणसाकडे पॉवर असते. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं पॉवर हमेशा काय असतं, वरती असतं. आता हा झाला एक्सपोनंट फॉर्म. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, बेसला आपण घेतलं ए, त्याच्यानंतर पॉवरला मी घेतलं एन, आणि आन्सरला मी घेतलं ए. आणि दुसरा टाईप लॉगॅरिथमिक टाईप, त्यामध्ये कसं येतं बघा. त्याचा बेसिक किंवा जनरल फॉर्म्युला कसा असतो, लॉग एलओजी, स्मॉल एल काढा किंवा कॅपिटल एल काढा, त्याने काही फरक पडत नाही. लॉग बेस हा बॉटमला असतो, बी फॉर बॉटम, बी फॉर बेस. बेस कुठे असतो, बॉटमला. सो लॉगच्या बॉटमला बेस लिहायचा. नंतर आन्सर, हे जे आन्सर आहे ते आन्सर इज इक्वल टू पॉवर. हे थोडस कुंफू आपल्याला करायचं. कुंफू कसा करायचा, कुंफू इकडे बघा कसं करायचंय. सपोज हा जो आहे 10 पॉवर 2 इज इक्वल टू 100, हा कोणता फॉर्म आहे, हा आहे एक्सपोनंट फॉर्म. याला मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करायचं. कसं करणार मी, पहिले लिहिणार लॉग, हा जो 10 आहे ना, 10 ला खाली सरकवा, 100 ला लेफ्टला सरकवा, आणि पॉवरला राईटला पाठवा. तर 10 100 2, 10 खाली 100 लेफ्टला सरकवायचंय आणि 2 राईटला घ्यायचंय. तर हा होता आपला काय लॉग. हा जो आहे हा फॉर्म्युला बघा काय आहे, लॉग ए ला घेतलं बेसला खाली, आन्सरला घेतलं लेफ्ट साइडला, आणि एन ला घेतलं एच्या ठिकाणी. सो काय घ्यायचंय, लॉग हा जो ए आहे ना बेस, तो इथे घेणार, जे आन्सर आहे ना ते इथे येणार, ब्रॅकेट टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, आणि एन हा राईट साइडला जाणार. तर असा झाला हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊयात. याचे बरेच एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत तरी सुद्धा. सपोज लेट अस कन्सिडर 3 चा पॉवर 4 इज इक्वल टू, किती येतो 3 चा पॉवर 4, 81 येतो का, 3 स्क्वेअर 9 27 81, हा 81. तर हा कोणता फॉर्म आहे, हा रेस्ट मध्ये आहे, पॉवर मध्ये आहे, म्हणजे हा एक्सपोनंट फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनंट फॉर्म. याला मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करायचंय. तुम्ही कसं लिहिणार, पहिले लिहिणार लॉग, मस्तपैकी लॉग लिहिला मी. हा जो 3 आहे बेस, त्याला मी लिहिणार बॉटमला बी फॉर बेस, बी फॉर बॉटम. हे 81 ला लेफ्ट साइडला सरकवा जरा, 81 झाला इथे, इथे तर खाली जागा राहिली ना, आता 4 इकडे आणा मग. तर हे झालं तुमचं कन्वर्जन. कोणतं कन्वर्जन, एक्सपोनंट फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म.
लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनंट फॉर्म कसं करायचं, हा बेसला वरती घ्यायचं, पॉवरला पॉवरच्या ठिकाणी, आन्सरला पॉवरच्या ठिकाणी, नेटिव्ह राईट साइड. एक जर लक्षात ठेवलं तर दुसरं तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. समजलंय का? बेस पॉवर आन्सर लॉगच्या फॉर्म मध्ये करताना बेस लॉगच्या बॉटमला, आन्सर त्याच्या शेजारी आणि पॉवर राईट साइडला, तसं आपल्याला करायचं. त्याचे काही एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल थ्रू आपण बघूयात. ठीक आहे. आता हा कोणता फॉर्म आहे? हा आहे आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सपोनंट फॉर्म. हा आहे आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. तर हा काय झाला? हा माझा झाला बेस. हा काय झाला? हा आहे आपला बेस आहे, वरती आहे म्हणजे त्याच्याकडे पॉवर आहे, आणि हे बिचारा आपला आन्सर. ठीक आहे का? तर मी काय करणार, कसं करणार याला सॉल्व? मग आधी मी लिहिणार लॉग, नंतर बेसला घेणार बॉटमला, बी फॉर बेस, बी फॉर बॉटम, आन्सर घेणार. मग आन्सर इकडे 32, याला ब्रॅकेट मध्ये ठेवू शकतात किंवा असं ठेवलं तरी पण चालेल. आणि नंतर राहिली एकच जागा, कोण राहिला? पॉवर. सो पॉवर लगा राईट साइडला, झालं आन्सर. आलं एक लक्षात? थोडस खाली राईट लेफ्टला आणि राईट साइडला असं आपल्याला करायचं. कसं करायचंय बघा, पुन्हा एकदा सांगतो. लॉग, हा काय आहे माझा? 7 आहे बेस, हा आहे पॉवर, हे आहे आन्सर. तर लॉग बेस किती आहे? 7 आहे, नंतर आन्सर किती आहे? 1 आहे, इज इक्वल टू काय? 0. इज इक्वल टू काय? 0. त्याचे काही प्रॉपर्टीज पण आहेत, खूप इंटरेस्टिंग आहेत, ते आपण तुम्हाला सांगतो. समजलंय का? लॉग बेस आन्सर पॉवर. इथे काय येणार होता? हा काय झाला? हा आहे बेस, पॉवर, आणि हे आहे आपला बिचारा आन्सर. ठीक आहे. तर काय करणार आपण इथे? LOG, लॉग घेणार, लॉग, नंतर बेस, बेस किती आहे? बेस आहे 10, नंतर आन्सर किती आहे? 1/10. तुम्ही याला ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेट टाकलं नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही, ब्रॅकेट टाकलं थोडस चांगलं दिसतं. त्याचा आन्सर किती येणार? पॉवर हा -1. सिमिलरली इथे काय येणार सांगा? आता मी डायरेक्ट करतो. लॉग बेसला 10, नंतर इथे येणार आन्सर, आणि राईट साइडला असणार पॉवर म्हणजे -2. नंतर इथे बघा किती आहे? वापस हा काय आहे आपला? हा आहे माझा बेस, हा आहे पॉवर, आणि हे काय आहे? हे काय आहे? हे आहे आन्सर. तर इथे काय येणार? लॉग बेस, बेस किती आहे? 9, आन्सर किती आहे? 1/3, पॉवर किती आहे? -1/2. सिमिलर इथे पण. चला डायरेक्ट करूयात. लॉग बेस आहे 27, आन्सर आहे 3, पॉवर आहे 1/3. तर अशा प्रकारे आपण पॉवरचं एक्सपोनंट फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. सिंपल आहे. लॉग लिहायचा, बेस बॉटमला, जीच्या पुढे बॉटमला, बी फॉर बेस, बी फॉर बॉटम, नंतर आन्सर लेफ्ट साइडला हे इकडे शिफ्ट करायचं, आणि पॉवर राईटला शिफ्ट करायचं. झालं. आता नेक्स्ट आहे उलटा. उलटा म्हणजे काय? आता आपण एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम केलं, आता आपल्याला लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल करायचं. कसं करायचं बघा. हे दोन फॉर्म्युला आपल्याकडे आहे. लॉग ए इज इक्वल टू एन, हा वरती घेणार, हा इकडे घेणार, हा इकडे घेणार, बघायच्या सारखंच. म्हणजे कसं? हा जो बेस आहे खालचा बॉटमचा आहे तो घ्या, तोला वरती घ्या, 3/4 राईट साईडला पाठवा, आणि ह्या 3ला वरती पॉवरला घ्या. म्हणजेच कसं? याचा आन्सर कसं बघा. हा काय माझा बेस आहे, हा काय माझा आन्सर आहे. चला इथे सांगतो तुम्हाला. हा आहे माझा बेस, बेस कोण आहे? 7 आहे. हा काय आहे माझं? आन्सर आहे, आन्सर. आणि हे काय आहे? पॉवर आहे, पॉवर. ठीक आहे. तर मी काय करणार इथे? मला काय करायचं? बेस घ्यायचा असतो, बेस. सो बेस लिहू का जसं समजण्यासाठी? चला थोडस आपण लिहूयात. हा असतो बेस, हा असतो पॉवर, आणि हे असतं आपलं आन्सर. ठीक आहे. तर बेस कोण आहे? 7 आहे, 7 घेतला. पॉवर कोण आहे? इकडे राईट साईडला पॉवर आहे, हा पॉवर घेतला. आणि आन्सर किती आहे? हे लॉगच्या समोरचं आन्सर 343. तर मग इथे काय येणार? बेस कोणता आहे? बेस आहे माझा 6,
हा काय आहे, हा आहे माझा आन्सर, आणि हा काय आहे, हा आहे माझा पॉवर. तर मग काय आन्सर येणार, बेस 6 चा पॉवर, पॉवर किती आहे -2 इज इक्वल टू आन्सर किती आहे 1/36. 6 चा पॉवर -2 इज इक्वल टू 1/36. तर नेक्स्ट काय येणार, बेस घ्या, बेस क्यू घेतला, नंतर पॉवर घ्या, पॉवर म्हणजे राईट हँड साइडचा आर घेतला, इज इक्वल टू आन्सर म्हणजे ते असणार पी घेतला, झालं. बरोबर आहे का बघा, 6 घेतला, क्यू घेतला, 1/36 राईटला पाठवला, पी राईटला पाठवला, आर वरती घेतला. बरोबर आहे. आधी इथे काय येणार बघा, याचा आन्सर काय येणार, बेस 81 घेतला, पॉवर म्हणजे हा राईट साइडचा -1/4, हा पॉवरला ब्रॅकेट टाकला नाही टाकला तरी काही फरक पडत नाही, इज इक्वल टू हे आन्सर इथे घ्या 1/3. याचं आपल्याला कन्वर्जन करायचं तर कसं करतो आपण, लॉग बेसच्या खाली 81, हा इकडे हा इकडे, बरोबर आहे. नंतर पुढे काय येणार, बेस बेस किती आहे 1/2 आहे, हा पॉवर इकडे 3, त्याचा आन्सर किती येणार मग 1/8 येणार. इथे काय येणार, बेस म्हणजे 3 आहे, सो 3 घेतला, पॉवर म्हणजे हा 1 आहे, हा 1 घेतला, इज इक्वल टू 3. तर हे झालं आपलं एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट. मी एक लक्षात ठेवला प्रॉपरली तर तुम्हाला दुसरा ऑटोमॅटिकली येणार आहे. आता लगेच हे सर्व समजेल असं नाही, यातले काही एक्झाम्पल समजतील, पण तुम्ही ज्यावेळेस स्वतः लिहायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे. थोडासा गॅप पडलेला असू शकतो तुमच्या अभ्यासामध्ये, त्यामुळे एक 4-5 दिवस तुम्हाला टाइम लागू शकतो. जर नाही लागला तर वेल अँड गुड, तुमची बरोबर ट्रॅकवर चालेल, बट लागलं तर तुम्हाला थोडंसं 1-2 वेळा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे टाइप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. तर 2 टाइपचे लॉग आहेत आपल्याकडे बघा, 2 भाऊ आहेत, एक आहे कॉमन लॉगॅरिथम, दुसरा आहे नॅचरल लॉगॅरिथम. तर कॉमन लॉगॅरिथम कुणाला म्हणतात, ज्याच्या बेसला 10 आहे, बेसला किती आहे 10 आहे, बेसला म्हणजे बॉटमला, सो लॉग बॉटमला 10 बेसला 10, त्याला म्हणतात कॉमन लॉगॅरिथम. लॉगॅरिथम टू द बेस 10 इज कॉल्ड कॉमन लॉगॅरिथम. इट इज डिनोटेड बाय लॉग बेस 10x. कॅपिटल एल काढू शकतात किंवा स्मॉल एल काढलं तरी पण चालेल, कॅपिटल काढा स्मॉल काढा दोन्ही पण सेमच आहे. सो 10,000 आहे, तर यालाच आपण कसं लिहू शकतो 10 चा पॉवर 3. आता पॉवर मध्ये आपण शिकलोय जेवढे 0 तेवढा 0च्या वरती 3 0 आहे, तर 0च्या वरती 3 पॉवर. याला हा काय झाला, एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला त्याला आपण कसं घेऊ शकतो, म्हणजे हे झालं आपलं आन्सर, हे काय झालं आपलं आन्सर, हा काय झाला बेस, आणि हा काय झाला पॉवर. आपण कसं करतो मग, लॉग बेस किती आहे 10 आहे, आन्सर किती आहे 1000 आहे, आणि पॉवर किती आहे 3 आहे. तर हे बघा बरोबर आहे, लॉग बेस 10,000 इज इक्वल टू 3. तर हा झाला आपला काय कॉमन लॉगॅरिथम. कसा ओळखायचा कॉमन लॉगॅरिथम, तुमच्या कॅल्सीवर 2 लॉगॅरिथम असतात, एक एलओजी असतात, ओनली एलओजी म्हणजे लॉग बेस 10, आणि एक एलएन असणार, एलएन म्हणजे नॅचरल, एन फॉर नॅचरल, नॅचरल लॉगॅरिथम. त्याला इथे लॉग ई दाखवू शकतात किंवा एलएन दाखवू शकतात, एलएन किंवा लॉग ई. लॉगॅरिथम टू द बेस ई म्हणजेच नॅचरल लॉगॅरिथम. ई म्हणजे काय असतं, युलर्स कॉन्स्टंट, काही त्याला युलर्स बोलतात, काही त्याला आयलर्स बोलतात, ठीक आहे, जे काय असेल ते. युलर्स कॉन्स्टंट म्हणजे ई असतो. ठीक आहे. आता त्याचे काही 2 टाइपचे लॉगॅरिथम समजले असतील तुम्हाला, एक आहे कॉमन, दुसरा आहे नॅचरल. आता नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. तर आपण हे बेसिक मध्ये शिकलो होतो बघा, एनिथिंग पॉवर 0 काय असतो 1 असतो, इंडायसेस मध्ये एनिथिंग पॉवर 0, कशाचाही पॉवर 0 असेल तर त्याचं किती असतं 1 असतं. ठीक आहे. तर आपण हे कसं करू शकतो, त्याला जर मी लॉगच्या फॉर्म मध्ये घेतलं, लॉगच्या फॉर्म मध्ये घेतलं तर काय होणार, हा बेस आहे, सो लॉग बेस म्हणजे ए, हे आन्सर आहे, इकडे 1 आणि इकडे 0. ठीक आहे, हेच इथे लिहिले बघा, हा जर लॉगच्या फॉर्म मध्ये. त्याचे एक्झाम्पल आपण किती पण घेऊ शकतो. कसे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, म्हणजे x चा पॉवर 0 घेतला त्याचा आन्सर 1 येणार, नंतर 2 चा पॉवर 0 घेतला त्याचा आन्सर 1 येणार, कशाचाही पॉवर 0 असतो त्याचा आन्सर किती असणार 1च असतं. तर लॉगॅरिथमच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं येणार, सपोज लॉग इकडे जर बघितलं आपण तर बेस आहे x, आन्सर आहे 1, पॉवर आहे 0. लॉग बेस आहे 2, आन्सर आहे 1, पॉवर आहे 0. म्हणजे बेसला, हा जो बेसला आहे बॉटमला, लॉगच्या बेसला काहीही असू द्या,
इकडे जर 1 असेल तर आन्सर हमेशा 0 येणार. लॉग 1 0 बेस काही पण असू द्या, काही फरक पडत नाही. लॉग 1 काय 0 असणार, बेस काही असू दे, 1 2 3 4 3 2 4 1 काही पण असू दे, आन्सर काय येणार 0 येणार. तर काय लक्षात ठेवायचं, लॉग 1 आहे त्याचं डोळे झाकून आन्सर घ्यायचं 0 म्हणजे तिथे काय असेल XYZ काही पण असू द्या, आन्सर काय येणार 0. हा झाला पहिला प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, दुसरी प्रॉपर्टी आहे आपल्याकडे ए चा पॉवर 1, एनिथिंग पॉवर 1 तेवढंच राहत असतो. म्हणजे कसं, सपोज 1 चा पॉवर जरी 1 केला तरी आन्सर एकच येणार आहे. 10 चा पॉवर जरी 1 केला तरी आन्सर 10च येणार आहे. 22 चा पॉवर जरी 1 केला तरी आन्सर काय येणार 22च येणार आहे. त्यालाच आपण कसं लिहू शकतो, लॉगरिथम फॉर्म मध्ये. लॉग बेस आहे 1, आन्सर आहे 1, पॉवर आहे 1. ठीक आहे, तर हे सगळं सारखं झालं. इथे बघूयात, खालचं बघूयात आधी. लॉग बेस आहे 22, आन्सर आहे 22 इज इक्वल टू 1. इथे काय येणार, लॉग बेस आहे 10, आन्सर आहे 10 इज इक्वल टू 1. हा मी ब्रॅकेट टाकलाय, थोडस समजण्यासाठी टाकलाय, नाही टाकला तरी पण चालतो. ठीक आहे. आता आपल्या लक्षात काय ठेवायचं, ज्या वेळेस हे दोन्ही नंबर सारखे असतील ना, कोणते नंबर, हे दोन्ही नंबर, कोणते नंबर, हे दोन्ही नंबर, हे दोन्ही सारखे असतील त्यावेळेस आन्सर हमेशा काय असतो 1 असतो. हे आपल्याला समजून घ्यायचं. आले का लक्षात? कोण कोण सेम असतील, ज्यावेळेस हे दोन्ही नंबर सेम असतील त्यावेळेस आन्सर हमेशा काय असणार 1 असणार. ज्यावेळेस लॉग 1 असेल त्यावेळेस हमेशा आन्सर 0 असणार. या दोन प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत. हे बेसिक चालू आहे तुमचं. ठीक आहे, यावर तुम्हाला 100% एक्झाम्पल असणार आहे आणि खूप इझी एक्झाम्पल राहते. आता नेक्स्ट बघूयात, काय आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. काय आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. ते बघा सिंपल लॉज आहेत. लॉग बेस ए एम इंटू एन आहे, बेस काय पण असू द्या, तर आपण कसं लिहू शकतो त्याला, लॉग ऑफ ए एम, तर मल्टिप्लिकेशन असल्यावर ऍडिशन करायची. लॉग ऑफ बेसला ए आहे, बेसला काही पण असू द्या, जर लॉग आणि ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर काय करायची, दोघांची ऍडिशन करायची. किंवा असं असेल तर आपण त्याला असं कन्वर्ट करू शकतो, लॉग एम प्लस लॉग एन असेल तर लॉग एम इंटू एन करू शकतो. फॉर एक्झाम्पल घेतो मी पहिलं, लॉग ऑफ बेस काय घेऊयात, चला एज घेऊयात 8 इंटू 4. तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ ए 8 प्लस लॉग ऑफ ए 4. दुसरं एक्झाम्पल घेऊयात, लॉग बेस घेतो 2, इथे घेतो काय घेऊ 3 इंटू 7. मल्टिप्लिकेशन आहे तर बिंदास काय करायचे, लॉग 2 लिहा, पहिला नंबर 3 प्लस लॉग बेस 2 लिहा, दुसरा नंबर 7. अशा प्रकारे इन शॉर्ट काय आहे, जर मल्टिप्लिकेशन असेल, लॉगच्या नंतर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्यांना ऍडिशन करू शकतो. सेपरेट असतील तर लॉग कॉमन काढला तर असं लिहू शकतो, लॉग एम इंटू एन लिहू शकतो. हा प्रोडक्ट रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन रूल. दुसरा आहे डिव्हिजन रूल. इथे काय येणार, लॉग बेस ए हा एम मायनस लॉग बेस ए हा एन. ब्रॅकेट टाकलं नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, याचं एक्झाम्पल घेतो, लॉग बेस ए काय करू शकतो आपण 7/9 घेतो. त्याला कसं लिहू शकतो आपण, लॉग बेस ए पहिला नंबर 7 न्यूमरेटरचा मायनस लॉग बेस ए डिनॉमिनेटरचा नंबर 9. दुसरं एक्झाम्पल घेऊयात, लॉग ऑफ काय करायचंय सांगा 36 डिवाइड बाय 7. तर काय येणार, लॉग ऑफ इथे बेसला काय आहे 2 घेतो, बेस 2 36 मायनस लॉग ऑफ, ब्रॅकेट टाकलं नाही टाकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. आपण हा झाला डिव्हिजन रूल. म्हणजे डिवाइड मध्ये असेल तर मायनस करायचं दोघांमध्ये साइन, मल्टिप्लिकेशन असेल तर दोघांमध्ये साइन काय असणार प्लस असणार. नेक्स्ट होता पॉवर टू पॉवर. लॉग ए एम, लॉग बेस ए एम एन असेल तर हा जो एन आहे हा विचारा इकडे होतो, शिफ्ट इकडे होतो. ठीक आहे, म्हणजे एन लॉग ए एम. फॉर एक्झाम्पल असं असेल, लॉग बेस 2 3 चा पॉवर
4 घेऊयात. त्याला आपण कसं लिहू शकतो, हा 4 जो आहे वरती त्याला खाली आणा, लॉग बेस 2 बाकी ऍज इट इज झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊयात आणखी. सपोज लॉग ई एक्स चा पॉवर 3, त्याला कसं लिहू शकतो मी, आधी 3 लिहिला, बाकी मग ऍज इट इज जसं आहे तसं ऍज इट इज कॉपी पेस्ट करून टाकायचं. हा झाला पॉवर्स रूल. पॉवरला पण आधी घेऊ शकतो, नंतर लॉगची टर्म लिहू शकतो. तर नेक्स्ट आहे रूल ऑफ चेंज ऑफ बेस. रूल ऑफ चेंज ऑफ बेस म्हणजे ज्यावेळेस लॉग बेस बी आणि लॉग ए असेल त्यावेळेस काय करायचं, लॉग वरची टर्म वरती, खालची टर्म खाली, संपला विषय. काय करायचं, वरची टर्म वरती, खालची टर्म खाली. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ इथे आहे 3 आणि इथे आहे 2, तर काय येणार आन्सर, लॉग लॉग लिहून घ्या आधी, लॉग लॉग लिहून घ्या. नंतर इथे 2 वरती आहे, इथे घेतला मी 2, 3 खाली आहे तर 3 घेतला खाली. आता इथे जो आहे इथे आपण काही लिहू शकतो, ABCD EFG किंवा 1 2 3 4 5 4 काही पण लिहा, बेसने काही फरक पडत नाही. लॉग इथे एक्स लिहू शकता, वाय लिहू शकता, ए लिहू शकता, बी लिहू शकता, काही पण लिहू शकता. नेक्स्ट घेऊया लॉग ऑफ 5 चा पॉवर, लॉग बेस 5 किंवा लॉग बेस ई, आणि इकडे घेऊया लॉग बेस ई आणि इकडे काय घ्यायचं 5 घ्यायचं. ठीक आहे, तर मग काय येणार इथे, लॉग वरचा नंबर वरती, खालचा नंबर खाली. याचे हे काय घ्यायचे, बेस काय घ्यायचे, काय पण घेऊ शकतो. काय घ्यायला पाहिजे बरं, काय घ्यायला पाहिजे, एक्स घ्यायचं. चला एक्स तर घेतलं आपण, ए घेतो. समजलंय का, हे 4 रूल आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत. पहिला रूल कोणता, मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन, डिव्हिजन असेल, डिवाइड मध्ये असेल तर मायनस करायचंय, पॉवर टू पॉवर असेल तर पॉवरला आधी लिहू शकतो, आणि चेंज ऑफ बेस म्हणजे जो बॉटमचा आहे तो खालच्या साईडला, जो वरचा आहे तो वरच्या साईडला. लॉग ए बाय लॉग बी इथे काहीही करू शकतात. इथे तुम्ही एनिथिंग काही पण करू शकतात, बेसला तुम्ही काही करू शकता, त्याने काही फरक पडत नाही. हे आपले 4 रूल होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. प्रॉपर्टीज कोणत्या, एचा पॉवर 0 1 माहित पाहिजे, एचा पॉवर 1 असतो, लॉग हे आपल्याला माहिती आहे, हे माहित नसतं. तर हे दोन्ही शेजारी शेजारी जे आहेत ए हे सारखे आले, त्यान्सर 1, लॉग 1 असेल तर त्याचा आन्सर 0. या सगळ्या प्रॉपर्टीजचा आपल्याला काय होणार आहे, यूज होणार आहे. आय होप तुम्हाला एक बेसिक सर्व समजलं असेल, डिटर्मिनंट आणि लॉगरिथम. आता नेक्स्ट लेक्चरला मी येणार आहे ट्रिग्नोमेट्रिक वर, आणि त्यानंतर तुमचं बेसिक संपेल. तर हे जे आहे तुम्ही ऍप्लिकेशनवर बघत असताल किंवा युट्यूबवर बघत असताल, युट्यूबवर बघत असताल तर तुम्हाला ऍप्लिकेशनवर याची PDF सुद्धा भेटणार आहे. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.